सो आज आपण बनवणार आहोत बिर्याणी. सो बिर्याणी ही जी रेसिपी आहे ती माझ्या मैत्रिणीच्या मम्मीची आहे. खूप छान आणि प्रॉपर रेसिपी आहे, साऊथ इंडियनवाली रेसिपी आहे. पहिल्यांदा आपल्याला कांदे उभे चिरायचे, पातळ आणि छान फ्राय करून घ्यायचे. ही दही पुदिन्याची चटणी बिर्याणीसोबत खाण्यासाठी. त्यानंतर आपण बनवूयात मसाला. पहिल्यांदा त्यासाठी आपल्याला बारीक अशी चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला बारीक चिरलेला पुदिना घ्यायचा आहे. येस, पुदिन्याने खूप छान टेस्ट येते. ॲक्च्युली पुदिना खूप छान टेस्ट देतो. त्यानंतर आपल्याला घ्यायच्यात हिरव्या मिरच्या. ह्या मिरच्यांना मी मधनं कट दिलेले आहेत जेणेकरून थोडासा स्पायसीनेस येईल. त्यानंतर हे बारीक चिरलेले टोमॅटोज मी 3 ते 4 टोमॅटोज बारीक चिरून घेतलेत. माझी 1.5 किलोची बिर्याणी होती, त्यासाठी मी हे टोमॅटोज घेतले होते. 3-4 इज इनफ. येस. त्यानंतर आपल्याला घ्यायचे दही. मला वाटते ऑलमोस्ट पाऊण लिटर दही वगैरे वापरले 1.5 किलोच्या बिर्याणीसाठी. त्यानंतर आपण घालूयात जिंजर गार्लिक पेस्ट. येस, जिंजर गार्लिक पेस्ट खूप छान टेस्ट देते मसाल्याला. त्यानंतर हा मी घरी बनवला आहे गरम मसाला, जो बिर्याणीसाठी आहे स्पेशल. त्याने खूप चविष्ट बनते बिर्याणी. सो हा मसाला कंपल्सरी. त्यानंतर मी चिकन मसाला ॲड केला. चिकन मसाल्याच्या ह्याच्या पुड्या ते मी 3 ते 4 टाकल्या. त्यानंतर हा बिर्याणी मसाल्याच्या मी 2च पुड्या टाकल्या, कारण मी ऑलरेडी गरम मसाला टाकला होता. येस, सो 2 इज इनफ. त्यानंतर ही आमची घरची हळद. येस, आमच्या लग्नाच्या वेळेला जी हळद बनवली होती त्यातली ही राहिलेली हळद आम्ही घरात यूज करतो. त्यानंतर हा घरचा लाल तिखट मसाला. माझ्या सासूबाई लाल तिखट मसाला घरीच बनवतात, त्यानेही खूप छान टेस्ट येते. त्यानंतर आपण टाकूयात तळलेला कांदा. तळलेल्या कांद्याने खूप छान टेस्ट येते आणि तळलेला कांदा बिर्याणीचा जीव असतो. सो हा कांदा त्या सगळ्या मिश्रणात छान मिक्स करून घ्यायचे. सगळे मसाले त्या कांदा आणि टोमॅटो आणि दह्यामध्ये छान मिक्स झाले पाहिजे, कारण हाच मसाला नंतर आपल्याला आपल्या चिकनला लावायचा आहे. म्हणजे तो मसाला चिकनमध्ये गेल्यानंतर छान अशी टेस्ट येईल. मी इथे लिंबू टाकताना व्हिडिओ काढायला विसरले होते, सो तुम्ही लिंबू टाका. 1 लिंबू इज इनफ. त्यानंतर चवीनुसार मीठ टाका, तुमच्या अंदाजाने मीठ टाका. त्यानंतर आपल्याला यात चिकन ॲड करायचे. येस, मी 1.5 किलो चिकन घेतले. ते चिकन छान मिक्स करून घ्यायचे. चिकनला प्रॉपरली तो मसाला लागला पाहिजे, कारण मेन तर हा मसाला आहे तो चिकनला लागला पाहिजे व्यवस्थित. त्यामध्ये आपल्याला तेल ॲड करायचे. तेल काय ॲड करायचं, कारण आपण हे चिकन शिजवून नाही घेणार आहोत, कच्चंच असंच लावणार आहोत. आणि चिकनला शिजण्यापुरतं पाणीसुद्धा आपल्याला त्यात ॲड करायचं आहे. इतकं पाणी असलं पाहिजे की ते चिकन प्रॉपरली शिजेल. त्यानंतर तेही छान मिक्स करून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी मॅच करायची आपल्याला. त्यानंतर मी तो मसाला एका टोपामध्ये काढून घेतला. येस, कारण त्या टोपामध्ये मला बिर्याणी शिजवायची होती. त्याच्यानंतर आपल्याला बॉइल्ड राईस टाकायचं आहे. राईस 80% कुक पाहिजे. त्यानंतर फूड कलर्स, वरनं तळलेला कांदा आपल्याला छान असा स्प्रेड करायचा आहे. तळलेला कांदा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. माझा नवरा तळलेल्या कांद्याला कापलेलं गवत बोलतो आहे, सो जस्ट इग्नोर. येस, छान असं स्प्रेड करून घ्यायचा आहे तो कांदा आपल्याला. इथे वाडेकरसुद्धा व्लॉग करतायत, त्यांच्या चॅनलवर ऑलरेडी त्यांनी रेसिपी टाकली आहे, यू गाईज कॅन वॉच. त्यानंतर आपल्याला टाकायची कोथिंबीर. कोथिंबीरीने खूप छान स्वाद येतो आणि दिसतेसुद्धा छान. इथे कोथिंबीर शिंपडायची असे ते बोलत होते. त्यानंतर फूड कलर्स ॲड करतो आहे. माझ्याकडे एकच कलर होता, सो मी प्रेफर केलं दुसरा कलर मी घरीच बनवेल. ही हळद आहे, त्यात मी पाणी मिक्स करून दुसरा कलर बनवला आहे. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार ग्रीन वगैरेसुद्धा ॲड करू शकता. छान असं स्प्रेड करून घ्यायचा आहे तो कलर. त्यानंतर गॅसवर मंद आचेवरती आपल्याला हा टोप ठेवायचा आहे. पुढची स्टेप मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते, सो लिसन. हे मंद आचेवर अर्धा तास ठेवायचे. याच्यावरती भरलेल्या पाण्याचा टोप किंवा काही सुद्धा जड वस्तू ठेवायची आपल्याला. ओके, जे ते बाजूने नाही का पीठ लावतात त्याच्या जागी तुम्ही जड वस्तू ठेवू शकता. आता तुम्ही निघू शकता. ओके. आता कशी वाटली तेवढं सांगा चला. छान आहे. दक्षू कशी वाटली?
मस्त प्रिशू मस्त